गेल्या आठवड्यात पण जो पाटील होता, त्याने देशमुखांचा जो सेवक होता, त्याच्यावर लाठीने मार केला होता आणि मग त्याच्यावर खटला झाला होता, एफ-आय-आर. पण तो खूप स्ट्रेस झाला होता. महाराजांच्या कृपेने तो निर्दोष सुटला. ह्याचा अर्थ असा नाहीये की आपण कुठलाही गुन्हा करायचा जाणून बुजून आणि गुरुला साकड घालायची आणि मग गुरु आपल्याला सोडवेल, असं नाही. हे असंही सांगितलं महाराजांनी की स्वार्थदृष्टी बळावता पैसेच होते तत्वता, असं बोलले महाराज. खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे. नीती असते खरी, राईट थिंग टू डू, ते डोक्यातनं निघून जातं जेव्हा इगो मध्ये येतो, स्वार्थामध्ये येतो, राईट. म्हणून देशमुखाचं पण इंटेन्शन वॉज नॉट टू रिअली टेक केअर ऑफ दॅट सेवक. ही वॉज हॅपी दॅट ही गॉट हिट सो दॅट ही कॅन, त्याला मार लागला कारण खुश झाले देशमुख, कारण त्यांना पाटीलांबरोबर मग हे करता येईल, he can take some revenge. That intention was not right. म्हणून महाराजांनी त्याप्रमाणे ते ऍड्रेस केले आणि ते भक्त होते, त्याची काळजी घेतली. आपण आपल्या गुरूंना अशा गोष्टी करूच नये ह्याचा अवेअरनेस मागितला पाहिजे. कधी कधी रागाच्या भरात आपण काहीही बोलतो आणि शब्दांनी प्रहार होतात. कधी कधी तो राग ऍक्शन मध्ये पण कन्वर्ट होतो, कारण त्रास होतो. मग ती तशी गोष्टच होऊ नये म्हणून आपण गुरूंना प्रार्थना केली पाहिजे. पाटील मंडळी उत्तरोत्तर हजू लागली साचार, कोणी नाही कोणा नाही आवडणार अमृत सेवावया. या अनुभवानंतर पाटील मंडळी जास्तीत जास्त महाराजांचे डिसायपल, डिवोटी व्हायला लागले. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निज गृही. समर्थ मारुती मंदिरात राहायचे महाराज, मारुती मंदिरात राहायचे, पण आता खंडू पाटलांनी विनंती करून महाराजांना त्यांच्या घरी नेलं. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. 5-10 ब्राह्मण आले पाटील मंडळीच्या घरात. तैलंगी म्हणजे तेलंगणात, आंध्र प्रदेशचा भाग होता पूर्वी, आता वेगळा प्रदेश आहे तेलंगणा, तिथनं आले साऊथ. तैलंगी विद्वान सती कर्मठ वेदावरी प्रीती. खूप म्हणजे सोहळं वगैरे खूप असतं त्यांचं, विद्वान. परी धनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष, पण पैशांचा लोभ त्यांच्या चित्तामध्ये विशेष. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तया होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. स्वरसहित अति उच्च स्वराने, सॉरी, त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते स्वरसहित अति उच्च स्वराने. जोरजोरात मंत्र म्हणायला लागले स्वरांनी. स्वरांनी म्हणजे ओ
गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ओम श्री महागणाधिपतये नमः. असं ते अगदी स्वरसहित बोलायला लागले जोराने, टू शो दॅट हाऊ दे कॅन डू दॅट. इट्स अ ट्रेनिंग. मंत्र म्हणण्यात चूक झाली, ती त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी बसून उठली, गजाननाची स्वारी भला पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणांना, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हीनत्व वेद विद्येला आणू नकारे निरर्थक. सी बरेच वेळा काही जे ब्राह्मण असतात, पुरोहित असतात किंवा जन्माने ब्राह्मण असतात, ते जर त्यांनी वेदविद्येमध्ये वगैरे जर शिक्षण नाही केलं, तर ते ब्राह्मणत्वाला हीनत्व आणतात, मीन्स कमीपणा आणतात. तर किंवा काही जण त्याला रिस्पेक्ट नाही करत, मग त्यांच्याकडे जे आहे मिळालेलं त्याला हीनत्व आणणं होतं. तर महाराज म्हणतात, अरे तुम्ही हे वेदविद्या जी आहे, जे तुमच्याकडे आहे, त्याला हीनत्व आणता, तुम्ही कमीपणा आणता. कारण ज्यांना माहित नाही काही, त्यांना काय वाटणार, काय फायदा आहे शिकून, ते पण आपल्यासारखेच आहेत. बिकॉज त्यांची व्हॅल्यू, नॉलेजची व्हॅल्यू कुठून दिसली पाहिजे. तुम्ही डॉक्टर आहात किंवा पंडित आहात, ह्या टायटलनी नाही, तुमच्या कर्तृत्वामध्ये दिसली पाहिजे ना. नाहीतर आपण काय म्हणणार, काय डॉक्टर आहे, काय येतं नाही त्याला, टायटलला महत्व नाही. आणि कोणाला टायटल नसेल तरी पण मग जर त्याला ज्ञान असेल तर आपण त्याला रिस्पेक्ट देतो. का? ज्ञानाला रिस्पेक्ट मिळतो, आपल्याला नाही, टायटलला नाही, ज्ञानाला रिस्पेक्ट मिळतो. कधीच आपण खुश नाही व्हायचं लोक आपल्या पाया पडतात किंवा आपल्याला भाव देतात, ते ज्ञानाला देत असतात. तर महाराज म्हणतात, हीन विद्या पोटाची. कुठली वेदविद्या? ही विद्या पोटाची नाहीये, मोक्षदात्री आहे साची. मोक्ष देते ती विद्या. बा डोईस बांधल्या शालीची, किंमत काही राखा हो. तुम्ही बेसिकली जो फेटा बांधलाय ऍज अ दिस थिंग, ऍज अ टायटल, की तुम्हाला ज्ञान आहे, त्याची काहीतरी तुम्ही लाज राखा, किंमत राखा. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर म्हणे मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सांगे सोंग आणून नाडू नका. सी वॉज सो अमेझिंग. उगीच खोटं खोटं काहीतरी बोलून हे करून का, कारण भाविक भोळे असतात ना, त्यांना असं वाटतं, अरे हा शिकलेला आहे, असंच असेल. ऑब्विसली राईट, टीचर जे सांगणार ते आपण ऐकणार. महाराज इज व्हेरी व्हेरी मच अगेन्स्ट इट. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वरमनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जीरुच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्द उच्चार स्पष्ट सत्य वाटे. वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसले असे, तैलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले मुख वरी करण्या पुले, भयमनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे न होणार दीपांचा जय जयकार, त्याची किंमत अंधारी. सूर्य उदयाला आला की आपण दिव्यांना किंमत देतो का? नाही. दिव्यांची किंमत अंधारातच. दिव्याची किंमत अंधारातच. म्हणजे समर्थ सद्गुरु जे आहेत त्यांच्या समोर
ते दिव्यांप्रमाणे होते. आपल्याला थोडा योगा येत असेल आणि आपण करतो योगा आणि आपण दाखवतो पण दुसऱ्यांना. पण कोणी योगा एक्सपर्ट आला त्याच्या समोर आपण कसं बोलतो, "नाही, नाही, नाही, तूच दाखव तुला." राइट? इट्स दॅट वे. विप्र म्हणती आपुल्या मनी, हा हा पिसा कशाचा महाज्ञानी. त्यांच्या सी आपण लॉट ऑफ टाइम्स अपीअरन्स वर ना किंमत देतो. कोणी सूट बूट घातलेला असेल, फाडफाड इंग्लिश बोलत असेल, आपण हो हुशार आहे म्हण. आणि एखादा जर काही व्यवस्थित कपडे घातले नसतील तर आपण त्याला कसं देतो, काय महत्व देत नाही ना जनरली. ते काय गरीब यायला काय कळतंय. तर महाराज वेडे आहेत असं त्यांना वाटत होतं, पण तसं नाहीये. ते महाज्ञानी, ज्ञानी नाही महाज्ञानी. चारी वेद ज्याच्या वदनी नांदतात, जे 4 वेद आहेत त्यांच्या तोंडी, ते एकदम महाज्ञानी. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे न उरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीनी केने संशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची. कोणत्याही प्रकाराची, हा जीवन मुक्त सिद्ध योगी. परमहंस दीक्षा याची. परमहंस म्हणजे दे आर, ते काही रूल्स नाही फॉलो करत, अवधूत असतात. म्हणजे परमहंस ही जी पदवी असते ना, ती अशा माणसांना दिली जाते ज्यांनी ते अचीव केलंय स्टेट ऑफ रिअलायझेशन, आणि they don't follow any rules of civility in the sense because they are, ते त्यांना ते फॉलो रूल करायचे नाहीत म्हणून नाही, त्यांना देहाचं भान नसतं म्हणून. कधी खायचं कधी झोपायचं असं काही हे नसतं त्यांच्यामध्ये, भान नसतं. त्यांना परमहंस असं म्हणतात. तर ते म्हणतात हे तर परमहंस आहेत. आणि म्हणतात की जीवनमुक्त सिद्धयोगी. आता जीवनमुक्त म्हणजे काय, हा जर प्रश्न जर तुम्हाला येत असेल तर जीवनमुक्त म्हणजे ऍक्च्युली ना, मुक्ती म्हणजे काय हाच प्रश्न आधी विचारला पाहिजे आपण. मुक्ती म्हणजे काय? असं बसून समाधी लागणं म्हणजे मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे आपल्या मनाच्या बंधनापासून मुक्ती. सगळ्यात जास्त कोणी त्रास देत असेल तर आपलं ते मन असतं. बाहेरचं कोणीच आपल्याला त्रास देऊच शकत नाही, आपलंच मन त्रास देतं आपल्याला. जीवन मुक्त मीन्स यू रिअलाइज, तुम्हाला तुमचं खरं स्वरूपाचं ज्ञान होतं आणि तुम्ही ह्या जीवनात, म्हणजे तुमचा देह अंत व्हायच्या आधी तुम्ही जीवन मुक्त होता. म्हणजे यू बिकम फ्री. काय स्ट्रेस बीस येत नाही कसलाच. सगळ्यात जास्त स्ट्रेस कसला असतो आपल्याला, पण मरतोय की काय, राईट? दॅट इज द हायेस्ट स्ट्रेस. दुसरं सर्व्हायवल, तेच सर्व्हायवल. कसं मला पगार नाही आला तर मग मी हे कसं करणार, ते कसं करणार, ऑल दीज थिंग्स, सर्व्हायवल, राईट? फूड, क्लोदिंग, शेल्टर, कसं होणार माझं. पण जर तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान मिळालं तर तुम्हाला ह्याची भीतीच नाही राहणार, अजिबात नाही राहणार. आणि तुम्ही फ्री होणार, तुम्हाला भीतीच नसणार कसली. याचा अर्थ नाही तुम्ही त्या ट्रेन समोर जाल, मूर्ख नाही होणार तुम्ही ज्ञान मिळाल्यावर. व्यवहार जाणीला पाहिजे महाराज म्हणतात ना. पण जीवनमुक्त ही जी पदवी आहे ना, पदवी नाही आहे, ही जी स्थिती आहे ना, ती ज्ञानाने येते, फक्त ज्ञानाने येते. सिद्ध योगी, सिद्ध आणि साध्य. साध्य मीन्स व्हॉट दॅट हॅज टू बी अचीव्ड. सिद्ध म्हणजे दॅट विच इज अचीव्ड. सिद्ध योगी मीन्स he has achieved the yoga, he has achieved that.
स्टेट. तो दासगणू महाराज अगदी सिलेक्ट करून उगीच नाही शब्द टाकत, पंक्ती ओवी भरायची म्हणून. जीवन मुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहिली खरी, हा वामदेव याला दुसरी उपमान द्यावया. असो खंडू पाटला कडून, त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन, रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, आल्या गावी निघून गेले. महाराजही कंटाळले, उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत, उपाधी ना असे पटत. दांभिकाला मात्र, भूषण त्याच्या होते तियेचे. गावाची उत्तरेला, एक मळासे सान्निध्याला. त्यांचा महाराजांना पण कंटाळा आला त्या गावाचा. आता गावाचा मीन्स स्टेइंग इन दॅट ग्रुप ऑफ पीपल. नॉट ही डिडंट गेट फेड अप ऑफ पीपल, पण उपाधीला ना, अरे महाराज आहेत, नमस्कार, मग पाया पडणार, नारळ आणणार, हे करणार, ते. महाराजांना कंटाळा आला त्याचा. तर दासगणू महाराज म्हणतात जे खरं संत आहेत ना, त्यांना कंटाळा येतो, पण जे दांभिक आहेत ना, त्यांना आवडेल. अरे वा रे वा, अजून माझे डिवोटी आले, चला चला, अजून आले, या बसा बसा, मी तुम्हाला लेक्चर देतो. असं दासगणू महाराज म्हणतात. उपाधीना असे पटत, दांभिकांना मात्र भूषण त्याचे वाटते. गावाची या उत्तरेला, एक मळासे सान्निध्याला. या मळात भाजीपाला होता बहुवस. एक शिवाचे मंदिर, तेथे होते साचार. लिंबतरूचे थंडगार, छाया होते ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा, मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा, सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळात महाराज आले, शिवालय सान्निध्य बसले. एका ओट्यावरी भले, निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी, मी आलो तुझ्या मळ्यासी. काही दिवस राहवायासी. श्री शंकर सन्निध, हा भोलानाथ कर्पूर गौर. नीलकंठ पार्वती वर, हा राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला. येथे येण्याचा तो भला, देसाऊली करून ते वाक्य ऐकिले. 6 पत्रे आणवले, ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला. म्हणून मळा क्षेत्र झाला, राजा जया स्थला. तीच होती राजधानी. तिकडे कंटाळाला म्हणून उत्तरेला एक मळा होता कृष्णाजी पाटलाचा. तिथे खूप शेती व्हायची आणि तिकडे खूप लिंबू नीमची झाडं होती. छान थंडगार वारा यायचा त्याच्यात. तर महाराज तिकडे शिवाचं मंदिर होतं, तिकडे जाऊन बसले आणि म्हणाले, हे मला तू इकडे ना, जो शिव आहे, जो नीलकंठ आहे, जो पार्वतीचा वर आहे, जो राजेश्वर आहे सगळ्या देवांचा, तो इथे स्थिर झालाय, म्हणून मी इथे आलो रे. मला पण इथे सावली करून दे थोडी. कृष्णाजी पाटील खुश झाला. कृष्णाजी पाटील खंडू पाटील आहे त्यांचा शेवटचा धाकटा भाऊ. ठीक आहे. आणि मग त्यांनी तिथे 6 पत्रे आणली. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशी 6 पत्रे त्यांना करून दिले, म्हणजे तिकडे सावली मिळेल. ओके, जस्ट सिंपल. समर्थांनी वास केला, म्हणून तो मळा क्षेत्र झाला.
राजा जया जया जाये स्थला, तीच होई राजधानी. जिथे 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 राजा जातो ती राजधानी. तर राजा गेला की ती राजधानी कसली ना. असं व्हेरी ब्युटिफुल. महाराजांच्या बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर. दुसरा तुकाराम कोकाट्या, तुकाराम कोकाट्या आणि भास्कर. खाण्या पिण्याची तरतूद सारी, निजांगे कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी, तो प्रसाद होत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट पडली अद्भुत, घडली अद्भुत. येते झाली फिरत फिरत, 10-20 गोसावी ते ठाई. 10-20 गोसावी आले. गोसावी म्हणजे संन्यासी. 10-20 संन्यासी आले तिथे. काय बघ. समर्थाचा बोलबाला त्यांनी आधीच ऐकला होता, ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला. घेऊनी येऊनी त्या मळामध्ये, गोसावी म्हणती पाटलासी. ते आले आणि ते बसले त्या मळ्यामध्ये. आणि गोसावी काय बोलले बघा पाटलाला, कृष्णाजी पाटलाला. आम्ही आहोत तीर्थवासी, जातो रामेश्वरासी. भागीरथीला भागीरथीला घेऊन, काशीचं पाणी घेऊन रामेश्वराला जाऊन तिथे रामेश्वराच्या समुद्रात टाकायचं, अशी प्रथा आहे तीर्थक्षेत्र कंप्लीट करण्यासाठी, नॉर्थ पासून साऊथ पर्यंत. बरोबर आहे ना. ते आता भागीरथीला घेऊन, गंगेला घेऊन ते रामेश्वराला चाले होते. गंगोत्री जमनोत्री केदार, हिंगलज गिरनार डाकोर, ऐसे क्षेत्र अपार. पाहिली पायी फिरूनी, ब्रह्मगिरी गोसाव्याचे. आम्ही शिष्य आहोत साचे, महाराज ही आमुचे. आहेत सांप्रत बरोबर, हे महासाधू ब्रह्मगिरी. ज्यांचा बंदा गुलाम हरी, ती मूर्ती झाली घरी. ती मूर्ती आली घरी, तुझ्या पूर्व भाग्याने. ते स्वतःच कौतुक करतात. कोण ते, की आम्ही ब्रह्मगिरीचे शिष्य आहोत. आम्ही इथे गिरनार, केदार, गंगोत्री, जमनोत्री इथे पायी सगळे तीर्थ केले आहेत. आता आम्ही इथे आलो, म्हणजे तुझं किती नशीब आहे रे कृष्णाजी पाटील, असं आम्ही आलो तुझ्या घरी. असं शिरापुरीचे आयचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जे ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. आम्हाला शिरापुरीचं भोजन दे, आणि जो गांजा आम्हाला लागतो ओढायला तो पण दे, तू प्रोव्हाइड कर. इट्स टेलिंग. 3 दिवस येथे राहू, चौथे दिवशी येथून जाऊ. पाटील नका काही कष्टी हो, साधून घ्या ह्या पर्वणी. पाटील 3 दिवस राहू इथे आम्ही, आणि मग चौथ्या दिवशी निघून जाऊ. ही ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला, उगीच तुम्ही त्रास नका घेऊ. यूज करा ही ऑपॉर्च्युनिटी. संन्यासी तीन दिवसच एका ठिकाणी राहायला पाहिजे, अशी म्हण आहे ना. तर साधू चलता भला असं म्हण आहे ना हिंदीमध्ये पण. तर ते म्हणतात की आम्ही चौथ्या दिवशी निघणार, 3च दिवस आहे, त्रास नका घेऊ, आम्हाला आमची सेवा करा तुम्ही. असं 2 प्रहर. सॉरी. तुम्ही पोशिला मळ्यात, वेडा पिसानंगा धूत. मग आम्हा येण्या देण्या अयाचित. मागे पुढे का पाहतात. अरे तुम्ही या वेड्या गजाननाला तुम्ही ठेवलाय, त्याला पोचताय, मग आमच्यासाठी विचार करताय तुम्ही. आम्ही तर इथे तीर्थ केलेत, आम्ही हे करतो, आम्हाला वेद येतात, हे येतं ते येतं. आणि बघा पुढे काय म्हणतात. गाढवात पोषिती, गायसला था मारिती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करून. किती ॲरोगंट होते ते. आम्ही गोसावी वैराग्य भरित,
जाणतो अवघ्या वेदात, मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी, आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जे तुका गांजा ओढाल, ते तुका तेथेच मिळेल. तेथे चालता बोलता कंठनीळ, बसला आहे पत्र्यामध्ये. कृष्णाजी पाटील बोला, ठीक आहे, तुम्हाला आज मी भाकऱ्या देतो, उद्या शिरापुरी करून देतो, आणि तुम्ही जेवढा गांजा ओढाल तेवढा. तुम्ही जा तिथे, पत्र्यामध्ये आमचा कंठनील बसलाय, आमचे महाराज बसले, आमचा शंकर बसलाय. कृष्णाजी पाटील कोणतरी दुसरं बोलतंय, जे तीर्थ करून आलेले गोसावी आपल्या महाराजांबद्दल काहीतरी बोलतंय म्हणून त्याचं मन डगमगलं नाही. आपल्याला काय होतं, आपल्याला जर आपली जर स्ट्रॉंग श्रद्धा नसेल ना, तर आपण डगमगतो. मग ह्या साधूकडून त्या साधूकडून इकडे नाही, हा चांगला नाही, इकडे एक निष्ठता नाही. तो महाराजांबद्दल काय काय बोलला, तुम्ही गाढवांना हे करता आणि तुम्ही दुसऱ्या गाईला लाथा मारता, म्हणजे काय कंपॅरिझन, काय 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 बोलला. तरी पण एवढं सगळं बोलून तो का म्हणाला, हा ठीक आहे, कृष्णाजी पाटील काय म्हणाला, मी तुम्हाला देईन, तुम्हाला हवं ते, तुम्ही जे मागितलं तसं. तुम्ही तिकडे ते पत्र्यामध्ये जे कंठनील बसला आमचा शंकर, ते पण तिथे आहेत, तुम्ही त्यांना पण जाऊन भेटू शकता. कृष्णाजी पाटीलला काही फरक नाही पडला, ते काही बडबड करत होते. असं महाराजांविषयी इतकी त्यांची दृढ विश्वास काय म्हणावा, ते महाराजांचे झाले होते. दॅट इज इम्पॉर्टंट. दोन प्रहराची वेळ खरी, घेतल्या चूर्ण भाकरी, मळ्यात येऊन विहिरीवरी, बैसले गोसावी भोजना. समर्थाच्या समोरी एका छपरा भीतरी, गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासने. त्यांच्या जो होता महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य, तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले, गावातून काही आले, पोथी ऐकावया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनं छिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. नैनं छिंदंती शस्त्राणी, तो हा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे, त्याचं एक्सप्लेनेशन ते करायला त्यांनी तिथे पोथी लावली. पण तो दांभिक होता, म्हणजे नुसता बडबड, पण त्याला काही स्व अनुभवाचा काही लेश नव्हता. निरूपण त्यांचे ऐकले, गावकऱ्यास नाही पटले, ते आपापसात बोलू लागले, हा नुसता शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी, येऊन बैसले पत्र्या भीतरी, गजाननाच्या समोरी, संत दर्शन घ्यावावया. लोक म्हणती छपराला, निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला, स्वानुभवाचा पुरुष हा. तिकडे आम्ही ऐकलं डिस्क्रिप्शन, पण इथे त्या अनुभवाचा पुरुष बघतोय आम्ही, स्वानुभवाचा. तेथे ऐकले इतिहास, येथे प्रत्यक्ष पाहिला पुरुष, या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. त्या गोसाव्याला राग आला, काहीतरी आहे काहीसा. अवघे त्याला राग आला गोसाव्याला, का? कारण त्याची प्रशंसा नव्हते करत, महाराजांची प्रशंसा करत. आता पुढे बघूया.
अवघे गोसावी गांजा प्याया, बैसले होते घेऊनिया, त्या पत्र्यामध्ये ठाया, चालली चिलिम गांजाची. पत्र्यात पलंगाहून पलंगाच्या वरी, बसली होती समर्थ स्वारी. चिलिम म्हणून वरच्यावरी, घ्याया प्याया दे भास्कर, त्या चिलमीच्या विस्तवाची, ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टीन गेली तिच्यावर. महाराज पलंगावर बसून चिलीम ओढत होते आणि तिची ठिणगी पलंगावर पडली, पण कोणाचं लक्ष नव्हतं वाटत. निघू लागला धुर, पलंग पेटला अखेर, एकदम चहू बाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता, या खाली उतरून. लाकडे ही पलंगाची आहेत की साचाची सागाची, तीन आता विजावयाची, पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझवण्याचे, कारण नाही तुला साचे, जलमुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी. महाराज काय म्हणाले बघा, भास्कर म्हणाले महाराज खाली उतरा लवकर लवकर, ही सागाची लाकडं आहेत, आता काय ती विझणार नाहीत पाण्यापासून. महाराज म्हणाले ऐक, काहीही पाणी आणू नकोस, थांब जरा तू. अहो ब्रह्मगिरी महाराज इकडे या जरा. महाराज म्हणतात अहो ब्रह्मगिरी, अहो महाराज ब्रह्मगिरी, या बैसा पलंगावरी, तुम्हा आहे अवगत खरी, भगवद्गीते साकल्ये. तुम्हाला तर भगवद्गीता येते सगळी, या बसा बसा पलंगावर. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ, ब्रह्मान जारी अनळ, याचा प्रत्यय दाखवा. नैनम छिन्नंती श्लोकावर, व्याख्यान केले एक प्रहर, आता का मानिती दर, या पलंगाच्या बैसण्याचा. एक प्रहर तुम्ही आता नैनन छिन्नंती शस्त्राणी, म्हणजे कसं, न एनम छिंदंती शस्त्राणी, न एनम दहती पावकः. नैनम म्हणजे डोळे नाही, न एनम. एनम मीन्स भगवद्गीता, एनम मीन्स द सोल, आत्मा. न एनम छिंदंती शस्त्राणी, न एनम दहती पावकः. हे जे आहे आत्मा जे स्वरूप आहे, त्याला शस्त्र कापू शकत नाही. न एनम छिंदंती शस्त्राणी, न एनम दहती पावकः. आणि ह्याला अग्नी जाळू नाही शकत. आता तुम्ही 1 तास बोललात ना या विषयावर. व्याख्यान केले एक प्रहर, आता का मानिता दर, या पलंगी बैसावया. या पलंगावर बसा. जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी, आणून बैसवी अत्यादरी, या जळत्या पलंगास. महाराज म्हणतात या भास्कर जा रे, आण त्यांना. भास्कर तर एकदम फुल धष्टपुष्ट होता. ऐसी यादन्या होता क्षणी, भास्कर गेले धावोनी, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी, धरिला त्याने निज करे. त्याचा सव्य पाणी मीन्स त्याच्या हाताला धरलं कुणी, भास्करांनी ब्रह्मगिरी. धरिला त्या निज करे, भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्यांच्या समोर, शोभिला गुला घुंगुरडे. तो गोसावी एकदम बारका किडकू असेल तर ते एकदम छोटे दिसायला लागले.
पलंग पेटला चौफेर, आणि आता बाजूंनी पलंग पेटला होता. चौफेर ज्वाळा निघू लागल्या, थोर परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळे न इतकेही. आग लागली होती, महाराज तिथे शांत बसले होते पलंगावर. श्री प्रल्हाद कयाधुसुत उभा केला अग्नीत, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भगवती भागवती. तुम्हाला माहितीये हिरण्यकश्यपूचा प्रल्हाद, त्याला कड्यावरून टाकलं होतं, त्याला अग्नीत ठेवलं होतं, पण त्याला काही त्याचा फरक नाही पडला, त्याला काही त्रास नाही झाला. तसंच हे इथे आम्ही बघत होतो असं वाटतंय, असं महाराज, असे दासगणू महाराज लिहितात. श्री प्रल्हाद कयाधुसुत उभा केले अग्नीत, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भगवती भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे, मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भास्करासी. मलानन्या पलंगासी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणिले. ब्रह्मगिरीला कळलं, म्हणाल नाही, मी महाराजांच्या अधिकाराने जाणार, आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. ते न मानी भास्कर ओढता आणिले फर. पण भास्कर काय महाराजांचा शिष्य होता, त्याने काय ऐकलं नाही. महाराजांनी सांगितलं आण, तर तो फडफड त्याला खेचत आणत होता. उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या, उभा केला, चल उभा राहा महाराजांच्या समोर. महाराज, तुम्ही इमॅजिन करा, महाराज पलंगावर बसलेत, चहूबाजूंनी अग्नी आहे, आणि महाराज त्याला बोलतात चल तू ये बस माझ्या बाजूला. तो घाबरलाय, तो महाराजांच्या समोर उभा राहिला. तर महाराज काय बोलतायत, अग्नी, चहूबाजूंनी अग्नी, आणि मध्ये महाराज बसलेत. हाऊ दॅट माइट बी दॅट स्टेट. आता ते महाराज काय बोलले, खूप केअरफुली ऐका. हा, उभा केला समोर आपल्या सद्गुरुरायांच्या, नयनम दहती पावक, हे करून दावा वाक्य, ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. न एनम दहती पावक, न एनम दहती पावक, हे जे आहे, आपण जो आहोत, आपल्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. न एनम दहती, न एनम छिंदंती शस्त्राणी, न एनम दहती पावक. तू आत्ताच लेक्चर दिलं ना भगवद्गीतेवर, ये ना बस आता, आणि हे जे आहे हे अग्नीनी पण जळत नाही, ह्याचं प्रत्यंतर दाखव लोकांना, काय तुला प्रॉब्लेम काय रे, असं महाराज त्याला म्हणाले. तर गोसावी घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत, मी झालो गोसावी. तुम्हाला मग तो भीत काय म्हणाला, हे बघा महाराज, मी पोटभऱ्या आहे संत, मी फक्त पोट भरण्यासाठी संत झालोय. म्हणजे मी लेक्चर देईन, लोकांकडनं पैसे घेईन, आणि लोकांकडनं गिफ्ट घेईन, ह्याच्यासाठी. खरंच आय एम रिअली सॉरी महाराज. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी, माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांती धामा. शांती धामा, माझ्या अपराधाची क्षमा, शांत करा, क्षमा साच करा शांतीधामा. सो ब्युटिफुल. सी, महाराजांचं नाव इथे शांतीधाम. शांतीधाम मीन्स व्हॉट, वेअर देर इज पीस, वेअर देर इज पीस. सो शांतीधामा, very beautiful selection of words. केला खटाटो परिकामा, गीता शास्त्र शिकण्याचा, तुला पिसा मी म्हणालो, आहे आता पस्तावा पावलो, मी दाते तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावाच्या जनांनी केली समर्था विनवणी, आपण
आपणा अग्नीपासूनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे. म्हणून आमच्या साठी उत्तराखाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिमपुटी, तो न काही बोलला. गोसावी एकदम शांत झाला. लोक विनंती सद्यायामान, खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पळहीन लागले त्या. अवघाच होता जळला. जो भागशेष उरला, तो लोकांनी विझविला. साक्ष दावण्या इतरांसी, ब्रह्मगिरी पायी लागला. निराभिमान अवघा भला, स्पर्श होता गंगा जळा. मलकोठुनी राही तेथ. साक्ष दावण्या इतरांची, ब्रह्मगिरी पायी लागला. निराभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगा जळा. मळकोठून राही तेथ. शेवटी त्याने तो पाया पडला महाराजांच्या. मग मध्यरात्री समयाला, ब्रह्मगिरी सबोध केला. आहा, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ब्रह्मगिरीला मध्यरात्री महाराजांनी बोध केला, तू आज ना हे सोडून दे, असं चेष्टा करण्याची, सुपरफिशियल बोलण्याची. त्यांनी उपाधी दूर ठेवावी, ज्यांनी राख लावावी. त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावी न सांगावी. गोष्ट कोणान निरर्थक. महाराज म्हणतात हे अनुभवाविण गोष्ट उगाच कोणाला निरर्थक सांगू नकोस. नुसते शब्द पांडित्य माजले जगी आतोनात. तेनेच आहे झाले घात आपल्या या संस्कृतीचा. नुसतं शब्द पांडित्य, बडबड, म्हणूनच आपल्या कल्चरची वाट लागली आहे, असं महाराज म्हणतात. संस्कृतीचा घात झालाय. कोण उठसूट आपलं चाललंय. हो, आम्ही हिंदू आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. पण अनुष्ठान आहे का काही? प्रॅक्टिस आहे का काही? डिसिप्लिन आहे का काही? आपल्या शास्त्रामध्ये सांगितले ते नाही. आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, आम्ही ग्रेट होतो, आमचे पूर्वज ग्रेट होते. आता आपण आहोत का ग्रेट? म्हणून शब्द पांडित्य माजलंय, म्हणूनच मूर्ख झालाय, मूर्खपणा झाला ना. आपल्या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंधर. गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार. किती म्हणून सांगावा, स्वानुभवांचे झाले यती. श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभवाली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हेही ब्रह्म साक्षात्कारी. होऊन गेले भूमीवरी, यांची चरित्र आणा मना. उगीच खाया शिरापुरी, भटकू नका भूमीवरी. सारनतया माझारी, ये तुली गवसणार. ऐसे बोध ऐकला, ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातःकाळीच उठून गेला, कोणान भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी. जो तो आला पहावयासी, मळात जळत्या पलंगाते. असं कळलं गावामध्ये. आता हे ब्रह्मगिरी एवढा हा बोध ऐकून ते सकाळी पहाटे कोणालाच न भेटता निघून गेले शिष्यांचं. विरक्त झाले, वैराग्य आलं त्यांना, खरा बोध झाला. नशीब होतं त्यांचं, म्हणून महाराज भेटले त्यांना. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, महाराजांना बोध द्यायचा होता त्यांना.
खरंच आपल्याला ज्या आपण हे जे शिक्षण घेतो, आपण जे ऐकतो, ह्याच्याबद्दल आपण आपल्या गुरूंना सांगितलं पाहिजे, "मला प्लीज समजू दे हे. मला तुम्ही त्याचा बोध करा." खरंच ते करतील. तशी कळकळ पाहिजे आणि मग बोध झाल्यावर सगळंच जीवनमुक्तता येते. स्ट्रेस जो म्हणतो ना, तो 0 आहे. लिटरली. आता तुम्ही एका नाटकामध्ये काम करताय आणि नाटकामध्ये तुमचा जॉब चालतोय. हं. तर तुम्हाला खरा स्ट्रेस येईल का? नाही. कारण कुठेतरी तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही ह्याच्यावर अवलंबून नाही आहात. तशी स्थिती होते. म्हणजे याचा अर्थ असा नाही, की ज्यांना ज्ञान होतं ते जॉब सोडतील त्यांचा किंवा बिझनेस सोडतील असं नाही. ते घाबरून नाही करणार. अगदी कर्म तु कर्मसु कौशलम योगः कर्मसु कौशलम. योगा इज डूइंग ॲक्शन विथ डेक्स्टेरिटी. म्हणजे जे काम करायचं ते एकदम व्यवस्थित करायचं. जॉब करायचा व्यवस्थित करायचं. घाबरायचं नाही. हो, जाईल का जॉब? कोरोना लागेल का मला? माझा बॉस मला हे करेल. ठीक आहे. घाबरून काही फरक नाही पडत. ते काढायचं असेल तर काढूनच टाकणार तुम्हाला. बिझनेस जर डुबायचा असेल डुबणारच. पुट ऑल युअर एफर्ट्स, बट डोंट बी अफ्रेड. बी फ्री. उगीच घाबरून नसत्या गोष्टींचं टेन्शन. नाहीतर काय फायदा भगवद्गीता ऐकून, महाराजांची पोथी ऐकून. "तेरे माझ्या मागल्या." यू हॅव टू बी फर्म. पण सगळेजण काही वर्षांनी, काही 50 किंवा म्हणजे 60 किंवा 30 किंवा 40 किंवा काय जे असेल आपली आयु, त्याच्यानंतर हा देह सगळ्यांचा जाणार आहे. दॅट इज शुअर. उद्या पाऊस पडेल की नाही माहीत नाही, पण दॅट इज फॉर शुअर की वी ऑल आर गोइंग टू गो. मग साधी नोकरीसाठी काय? मग कसं होईल? कोण नोकरी देईल मला? हे करायचं ते. अग्रीड. पण घाबरून नको राहायला त्याच्यासाठी. काहीही कोणाचंही भलं होत नाही. काही गोष्टी ज्या करायच्या नाहीत, ज्याच्यामुळे जॉब नाही गेला पाहिजे, त्याच्यावर फोकस करा ना. मी असं नाही म्हणत, की तुम्ही आदवा-तत्वा बोला तुमच्या सीनियरला, "काय रे मला काळजी नाही, मी आता पोथी वाचली मला काय फरक नाही पडत. मी बिनधास्त आहे." दुसऱ्या दिवशी नोकरी जाईल. तो मूर्खपणा आहे. तर कोणाला जर "तू किती छान आहे रे," असं बोलून जर चांगलं वाटणार, बोला ना, काय फरक पडतोय? आहेत लोकं अशी. You should just do what you need to. Don't be afraid. का फ्रीडम येतो ना, कशाचीच काळजी नसते जेव्हा महाराज असतात तेव्हा. महाराज इथेच आहे. तो अवेअरनेस ठेवा. कळली अवघ्या गावासी, तो जो तो आला पहावयासी. मळात जळत्या पलंगा. ते दुसऱ्या दिवशी गावात कळलं. सगळेजण बघायला आले. "अरे, अरे! महाराज इथे बसले होते आणि पलंग जळा, पण महाराज तिथेच बसले होते. तो ब्रह्मगिरीला बोध दिला." असं आणि मग इट बिकेम टॉक ऑफ द टाउन. दुसऱ्या दिवशी मग लोकं जस्ट बघायला आले. हा दास गुण विरचित श्री गजानन नामे ग्रंथ, तारो भाविका भावाब्दित. हेची इच्छा दास गणू शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति अष्टमोऽध्याय समाप्तः. डोळे बंद करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्री राम जय जय राम। 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 अचिंत्य जगता प्रति गुरुजीन कोणा कळे असो कलहिके वडा तव कृपे सुमार्गी वळे उन्हें पुढदिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी श्री सतदामुचा वरदहस्त ठेवाजणी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। Slowly open your eyes. Okay, Hari Om.